चला एक एक्स्ट्रा प्लेयर देखील येऊ दे. पाटीलवाडी आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते ज्या जोडीने पहिल्या सामन्यामध्ये पाटलांची पाटीलशाही दाखवली अर्थातच ऋतिक पाटील आणि त्याचबरोबर सागर पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रत्नागिरी जिल्ह्याचा अपकमिंग सुपरस्टार, अपकमिंग नाही तर सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं अर्थात साहिल मदार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सरबाटने क्या बात है, ऋतिक पाटीलच्या पाठपरून एक शानदार फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा किती मिळतील पाहणं गरजेचं आहे. 6 धावा पहिल्या बॉलवरती ऋत्विक पाटील. कमालीचा फटका पाहायला मिळालाय, षटका टोकलाय ऋत्विकच्या बॅटमधून. हो यावेळेस इथे मात्र पाहायला गेलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. मात्र या अगोदरचा जो सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्रिन्स राजे संघाचा गणेश पवार ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गणेश पवार आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा टॉस कव्हर्स कक्षामधून. बॅक टू द क्रिकेट सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. साहिल मदारला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. साहिलच्या विरोधात अगदी पहिल्या बॉलवरतीच आक्रमकता धारण केली ऋत्विक पाटील. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला आणि आता या सामन्यामध्ये देखील चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा एका चेंडूच्या अखेरीस पाहायला मिळत आहेत. यावेळेस ड्राईव्ह केलं जात आहे, सुरेख फटका, हँडसम ड्राईव्ह, टिपवरून प्रोटेक्शन आलं. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 9 या आकड्यावरती 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. नऊ धावा धावफलकावरती 9 ऑन दी बोर्ड. हो यावेळी साडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि त्या क्षेत्रामध्ये मिळतील धावा 4. आला एक शानदार चौकार ऋत्विक पाटीलच्या बॅटमधून. कम ऑन डीजे. तेरा या आकड्यावरती धावफलक, 13 ऑन दी बोर्ड. एक चौकार आता ऋत्विकच्या बॅटमधून पुन्हा एकदा आलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ओ हो क्या बात आहे, नो लुक, सुरेख फटका पाहायला मिळालाय. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे, ऋत्विक पाटील कमालीची बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपला tenniscricket.in च्या चॅनल वरती पाहायला मिळतोय. सुरेख फटका, नो लुक शॉट आणि या शॉट वरती धावा किती तर 4 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 ऑन दी बोर्ड, 17 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा धावफलकावरती, 17 ऑन दी बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वाच्या खेळाडूवरतीच आक्रमकता दाखवली जाते. साहिलच्या विरोधात इथे धावा बनवण्यामध्ये यश आलंय ऋत्विक पाटील. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या खेळाडूची देखील चर्चा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रंगताना पाहायला मिळते. हो यावेळी समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा आलाय तो दुसरा चौकार. कम ऑन डीजे. एकवीस आकड्यावरती धावफलक, 21 ऑन दी बोर्ड. ऋत्विक पाटील काय बॅटिंग करतोय.
हो यावेळेस आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल 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 सोडलाय. झेल सोडला गेलाय. कोल्हापुरी भाषेत म्हटलं जातं लोण्याचा गोळा आणि हाताला चोळा, आणि इथे हा झेल सोडला गेलाय. दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 23 बिनबाद 23 धावा धाव फलकावरती. ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं ओरटू डीजे. वरती दुसऱ्या षटकामध्ये अप्पा शिर्के आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी अप्पा यांच्या खांद्यावरती दिली जाते. एक अनुभवी खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला सागर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला आणि आता देखील सुरुवात कशी केली जाईल पाहणं गरजेचं आहे. व पहिला बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. आमचे पंच शैलेश मदनेसर यांचा इशारा आलाय वाईटचा. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धावीच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 24 या आकड्यावरती 24 ऑन दी बोर्ड. स्टेप आउट केलाय, सरळ बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब राहिलाय. एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल लगेचच दिलाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. दरम्यान या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला मिळते 26 या आकड्यावरती 26 ऑन दी बोर्ड. अप्पा शिर्के यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेस रिव्हर्सचा फटका, फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ आमचा मॅजिकचा. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. कमॉन डीजे. त्यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन आपल्यासाठी हा कॉल असणार आहे. शिवनेरी दांडी ॲडम संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत प्रिन्स राजे लांजा. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण या इनिंगच्या ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय, निराशा पाहायला मिळते. संधी होती या चेंडूवरती रिव्हर्सच्या पद्धतीनेच मॅक्सिमम धावा मिळवण्याची संधी होती, मात्र इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली दरम्यानच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला गेला, विकेट मिळते. धक्का क्रमांक पहिला. सागर पाटील बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अनिकेत पाटीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या पहिला बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन आलंय डीप मध्ये. सिंगल कंप्लीट झाली. एका धाब्यावरती समाधानी राहावं लागतंय आणि या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्येचं टोटल देखील पुढे सरसावत आहे. आतापर्यंत 31 आकड्यावरती धावफलक 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दरम्यान जर पाहायला गेलं तर ऋत्विकला आता स्ट्राईक मिळाले. बऱ्याच कालावधीनंतर ऋत्विकला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. दिशा दिली जाते फक्त आणि फक्त पुन्हा एकदा एकच सिंगल इथे धावफलकावरती लगावली जाते. मात्र साहिल मदार चुकी होते. क्षेत्ररक्षण खराब राहिलाय आणि दरम्यान इथे 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. 33 आकड्यावरती धावफलक. दरम्यान 2 षटकांचा खेळ झाला इथे समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या 33 एकाकडेच्या मोबदल्यात. ऐकूया डीजेचा थरार. कमॉन डीजे. अखेरीस 33 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती फिरोज यांना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये फिरोज यांच्यावरती विश्वास दाखवलाय. 33 धावा धावफलकावरती पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळत आहेत. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय लेग स्टंपच्या दिशेने डाऊन द लेग. पंचांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आली व्हाईटच्या स्वरूपात. आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर 34 या आकड्यावरती 34 ऑन दी बोर्ड. पहिला चेंडू अगदी जर पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा हाताला आणि तिथे एक्स्ट्रा धाव खर्च केली. हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिंगर रोल केली होती. यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळालंय. अगदी जर पाहायला गेलं तर फ्लाईट दिली या चेंडूला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. फिरोजला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एका चेंडूवरती आतापर्यंत एकच धाव खर्च केल्या. मात्र इथून पुढे देखील चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केला जात आहे. डीप प्रोटेक्शन आलंय. एक धाव मिळते का? इथे चुकी झाली आहे. चुकी झाली. आलाय चौकार. 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. कमॉन डीजे. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 38 या आकड्यावरती 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे जर पाहायला गेलं तर दिशा करा पाहायला मिळते व्हाईटच्या स्वरूपात. आले एक एक्स्ट्रा धाव 39 या आकड्यावरती. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. फिरोजला आपण पाहतोय कुठेतरी जर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या रिचिंग झोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथे कुठेतरी अपयश येत असताना पाहायला मिळतंय. हो यावेळेस टप्प्याचा बॉल आडवा बॅटने हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. धावा किती मिळतील? 2 धावा तर मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतील का? तिसऱ्या धावेसाठी थांबवलं गेलंय. 2 धाव्यांवरती समाधानी राहावं लागतंय. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. धावसंख्येचा आता विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आलंय डीप मधून. फक्त आणि फक्त एकच धाव आता धावफलकावरती लगावली जाते.
एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते 42 या आकड्यावरती 42 ऑन दी बोर्ड. आणि बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाले ऋत्विक पाटीलला. पहिलं षटक जर पाहायला गेलं तर त्यानंतर चांगला खेळ गोलंदाजांचा पाहायला मिळाला. अकुट टप्प्याचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. आसिफ कुर्णे चेंडूच्या खाली. झेल 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 बटरफ्लाय कॅच. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. धक्का बसलाय. दुसरा धक्का. दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीसी. धाव फलकावरती 42 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुराज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुराज नाटेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिली तो खेळाडू मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 42 धावा धाव फलकावरती 42 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धाव फलकावरती 43 या आकड्यावरती धाव फलक. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. रनआउटची संधी. रनआउटची संधी मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल 44 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या 44. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. कम ऑन डीसी. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये सौरभला आपण पाहतोय. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती 3 षटकांच्या अखेरीस अखेरचं षटक सौरभला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला बॉल वरती आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज जातील तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धाव फलकावरती ऍड होत्या. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचे टोटल 45 या आकड्यावरती 45 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग गेन वरती अनिकेत पाटीलला आपण पाहतोय आक्रमकता दाखवावी लागणार आहे. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. 2 धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण झाल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 47 या आकड्यावरती धावफलक 47 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. अखेरचं षटक प्रगतीपथावरती आहे. महत्वाचं षटक आहे आणि या महत्वाच्या षटकामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर मोठे फटके देखील येणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच ताकदीचा आहे. यावेळेस देखील क्या बात आहे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सौरभची फिरकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. डॉट बॉल आलाय. 47 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत पाहायला मिळत आहे. 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक इथे प्रगतीपथावरती आहे.
आडवा बॅटने फटका केलाय लॉंग ऑफच्या टोक्यावरून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. आला एक शानदार षटकार. षटकाराला वीड दिली आणि त्याचा फायदा घेतला. हो, यावेळेस आडवा पाटने आकाशाला गवसणी घातली. आणखीन एक सुरेख लाजस देखणा फटका अनिकेत पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. एकोणसाठ या आकड्यावरती धावफलक. 59 ऑन दी बोर्ड. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले सौरभच्या विरोधात. 2 षटकार खेचले गेले स्ट्रायकिंग एंड वरती. अनिकेत पाटील काय बॅटिंग केली जाते. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओ, तिसरा आलाय. क्या बात आहे. अनिकेत पाटीलच्या पाठमधून लांबच लांब आणखीन एक शानदार षटकार 6 धाव्यांसाठी. कम ऑन डीजे.
आणि त्याच्या साथीने यश आगरेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यश आगरे आणि त्याचबरोबर साहिल मदाराचा विचार केला तर ज्या खेळाडूने अगदी कमी वयामध्येच टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या संघांची दारं ठोठावली आणि त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंनी यशाची शिखरं गाठली आहे तोच खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पाटीलवाडी एक्सप्रेस अर्थातच अनुराज नाटेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या खेळाडूने या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मिळवली तो खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. समोर साहिल मदार सारखा एक विस्फोटक बॅटर ज्या खेळाडूने आजच्या दिवसातलं अर्धशतक झळकावलं, या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावलं, तोच खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला स्पीडअप घ्यायचं, यानंतर अजूनही 2 सामने बाकी आहेत. चला दरम्यान यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक झालंय. प्रिन्स राजे लांजा संघाने नाणेफेक जिंकलंय. आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत येऊ द्या. सामन्याला होते सुरुवात. पहिल्या बॉल वरती एक्स्ट्रा बसला. एक्स्ट्राऑर्डिनरी इनसाइड आउटचा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेरच्या धावेसाठी आला. एक पहिल्या बॉल वरती शानदार चौकार. कमॉन डीजे. पहिल्या बॉलवरती चौकार, पहिल्या बॉलवरती स्वॅक्सने स्वागत केलंय साहिल मदारच्या बॅटमधून. अगदी ओव्हर पिच चेंडू हातायला गेला आणि त्यावरती फायदा घेतला साहिल मदारने. चौकार टोकलाय. सुरुवात चांगली राहिली आहे, मात्र शेवट देखील गोड करावा लागणार आहे. शेवट गोड करणार कोण हे पाहावं लागणार आहे. अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं आणि आता कोणता संघ या सामन्याचा अंत भला करणार हे पाहावं लागणार आहे. चौकार पहिल्या बॉलवरती आलाय अनुराजच्या विरोधात. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चार या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा काही चालू आहे. मॅटेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. सरळ बॅटने पुन्हा एकदा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क यावेळेस नव्हता. वॅकेंट एरिया, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल आता पाहायला गेलं तर 6 या आकड्यावरती 6 ऑन दी बोर्ड. अनुराज नाटेकरला आपण पाहतोय, ज्या खेळाडूने या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मिळवली आहे तो खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. मात्र त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी आक्रमक मनसुबे घेऊन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये साहिल मदार देखील उतरलाय. ओ यावेळेस देखील ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर पंच वळताय शैलेश मधने. वाईटचा इशारा, वाईटच्या स्वरूपात आले एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारत आहे. 7 या आकड्यावरती धावफलक, 7 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. हो हो हो, सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर साहिलच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. कमॉन डीजे. तेरा या आकड्यावरती धावफलक, 13 ऑन दी बोर्ड. साहिलच्या बॅटमधून षटकार आलाय.
धावसंख्येला सुरुवात झाली आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सुरुवात देखील धमाकेदार आपल्याला पाहायला मिळते. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग साहिल मदारच्या माध्यमातून केली जाते. यावेळी सन्मान दिला गेलाय. सेन्सिबल क्रिकेट केलं जात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती लगवली जाते. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यश आगरे स्ट्रायकिंग गेन वरती स्ट्राईक रोटेट झाली. या खेळाडूची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातील आणखीन एक अपकमिंग सुपरस्टार म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस आडवा बॅटने फटका केला. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी यश आगरेच्या बॅट पडून आला एक चौकार. कमॉन डीजे. सो मच डीजे. पहिला थँक्यू सो मच डीजे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 18. जिंकण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बनवायच्यात 48 धावा. 18 मध्ये 48 ची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये अतुल लांजेकरला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी अतुल लांजेकरच्या खांद्यावरती दिली जाते. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या आणि आता मात्र स्ट्रायकिंग गेन वरती साहिल मदार पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी. पॉवर प्ले संपलाय. फील्ड देखील ओपन झाले. क्षेत्ररक्षण देखील अगदी पाहायला गेलं तर 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अतुल लांजेकर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग गेन वरती मात्र साहिल मदारला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यातून हा खेळाडू देखील चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीज रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 असेल आणि त्याचबरोबर 2024 देखील सलग 2 वर्ष मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग गेन वरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण हलवलं जातंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे केला जातोय. 18 या आकड्यावरती धावफलक. 18 मध्ये आवश्यकता 48 ची अजूनही या मॅच मध्ये. अजूनही 18 मध्ये 48 मोठा डोंगर भेदायचा आहे. हो हो सरळ बॅटने लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक. साहिल मदारच्या बॅटवरून षटकार. कमॉन डीजे. सो मच डीजे. 24 या आकड्यावरती धावफलक. 24 ऑन दी बोर्ड. साहिलच्या बॅटमधून पहिला बॉल वरती षटकार आलाय. लोअर फुल टॉस मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. थांबवलं गेलंय. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता वधारतंय. 25 या आकड्यावरती धावफलक. 25 ऑन दी बोर्ड. पंचवीस धावा धावफलकावरती. 25 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती यश आगरेला आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा बॉल समोर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न.
दरम्यान 3 षटकांच्या अखेरीस 45 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 45 धावा 3 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी 6 बॉल, आवश्यकता 21 धावांची आहे. 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती अशफाकला आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर दत्तप्रसादी गुडेबटार संघाने देखील 6 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या होत्या. आजचा दिवस वेगळा, आजचा रणसंग्राम वेगळा आहे. आजच्या दिवसामध्ये देखील जर पाहायला गेलं तर धावा बनवायच्या असतील तर कालच्या दिवसातील गौरव नागवेकर सारखे खेळ खेळावे लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर साहिल मदारला स्टार्ट देखील मिळाला. मात्र अशफाक नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यांना साथ देणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अखेरच्या षटकामध्ये पंचम वाडकरला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. एकेरी धाव फलकावरती लगावली जाते. स्ट्राईक रोटेट झाली आहे, सिंगल आले आहे. समीकरण बदललंय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता साहिल मदारला आपण पाहतोय, ज्या खेळाडूने या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. आतापर्यंत 260च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्या खेळाडूला आता मात्र संघाची धुरा देखील सांभाळायची, कारण 5 चेंडू आणि आवश्यकता 20 धावांची आहे. 5 चेंडूंवरती 5 मोठे फटके खेळायचे, केले जाणार का पाहावं लागणार आहे. हो, यावेळेस प्रचंड वेगात, भन्नाट वेगात बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. पंचम वाडकर या खेळाडूची देखील चर्चा पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यातून या लेफ्ट आर्म गोलंदाजाची चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळते आणि इथे सिद्ध करून दाखवलंय स्वतःला. डॉट बॉल हाताळलाय. 4 चेंडू आणि 20ची आवश्यकता आहे. हो, यावेळेस ऑन साइडला टर्न केलं जातं. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. एकेरी धाव कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. चला, एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 47 या आकड्यावरती धावफलक. 3 बॉल आणि 19ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस असणार आहे, याची नोंद घ्यायची. 3 मध्ये 19 बनवायचे आहेत. 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकायचे आहेत. थोडंसं समीकरण कठीण पाहायला मिळतंय. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा प्रचंड वेगात बॉल जात असताना पाहायला मिळतोय. एकेरी धाव 22च्या स्वरूपात इथे धावफलकावरती लगावली जाते. 48 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 48 ऑन दी बोर्ड. 48 धावा धावफलकावरती. 2 मध्ये 18ची आवश्यकता आहे. आता मात्र जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये रत्नदीप पाटीलवाडी थोडासा कुठेतरी फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका तर मोठा खेळायचा होता. इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. सामना आता मात्र विजयावरच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतात. रत्नदीप पाटीलवाडीचा संघ चांगली
गोलंदाजी पाहायला मिळाली. अखेरच्या षटकामध्ये 20 धावा रोखायच्या होत्या. 5 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. क्या बात आहे. पंचम वाडकर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. अकुटप्पाचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडला गेला मात्र सामना जिंकलाय. विजयावरती केलंय शिक्कामोर्तब आणि आता विजेता संघ ठरलाय अर्थातच रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडीचा संघ. वेल प्लेड.